नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 14. मागील भागात. शोध, तुला काय शोधायचं ते शोध युवराज. तुला दिनेश पाटील कधीच सापडणार नाही, कारण अशी कुणीही व्यक्ती अस्तित्वात नाही. वीर त्याच्या केबिनमध्ये बसून स्वतःशीच बोलत क्रूर हसत होता. आता पुढे. गीताच्या अपघाताला 6 दिवस झाले होते. युवीने त्याची सगळी माणसं त्या दिशेने दिनेश पाटीलला शोधण्यासाठी लावली होती, पण त्या व्यक्तीला गीतासोबत कुणीही कधीही बघितलं नव्हतं, म्हणून त्याच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. युवराज दिवसभर गीताजवळ बसून असायचा. पीटर आणि रघु दिवसभर ऑफिस सांभाळून रात्री त्याच्या जवळच थांबायचे. त्याचे वडील संग्राम बरेच हादरले होते, पण आता ही वेळ घाबरून जायची नाही, तर आपल्या मुलांना धीर देत त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी ताकद देण्याची होती. म्हणून त्यांनी नीला आत्या आणि माई यांना सांभाळलं. निशाचं शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं. तिला गीताबद्दल कळलं तर ती सगळं सोडून येईल आणि उगाच तिचं सुद्धा नुकसान होईल, म्हणून संग्रामने स्वतः तिला कुणीही गीताच्या अपघाताबद्दल सांगायचं नाही हे ठणकावून सांगितलं. युवीच्या सांगण्यावरून रघु पीटर यांनी गीताच्या मित्रांची कसून चौकशी करायला सुरुवात केली. भैयासाहेब, रघु युवीच्या जवळ येत म्हणाला. बाहेर जाऊन बोलू, युवी त्याला पाहून म्हणाला. मग युवराज रघु गीताच्या रूममधून बाहेर पडले आणि बोलत उभे होते. बोल, युवी म्हणाला. भैयासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गीताताईच्या सगळ्या फ्रेंड्सला विचारून झालं. कुणालाच या अपघाताची कल्पना नव्हती. कोणालाच त्यांच्या लग्नाबद्दल माहीत नाही. पण रघुमध्येच थांबला. पण काय? युवी म्हणाला. पण शीला, तिचा पत्ता लागत नाही. फक्त तीच एकमेव फ्रेंड चौकशीसाठी उरली आहे. रघु म्हणाला. मग वाट कसली बघतोयस? उचल तिला आणि विचार, युवी रागात म्हणाला. ते भैयासाहेब, शीला अपघाताच्या दिवसानंतर गायब आहे. रघु भीतभीतच म्हणाला. व्हॉट? युवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होता. हो भैयासाहेब, आपण चेन्नईमध्ये होतो तेव्हा गीताताई तिच्या घरी 2 दिवस राहणार होत्या. त्यानंतर मग त्या घरीच राहायला लागल्या असं बाकीचे फ्रेंड सांगत होते. म्हणून मी शीलाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तिचा नंबर बंद आहे आणि ती ज्या फ्लॅटवर राहत होती तो ती त्याच दिवशी सोडून गेली असं बाजूचे लोक सांगत होते. आम्ही तिच्या फ्लॅटची झडती घेतली, पण काहीच समाधानकारक असं सापडलं नाही. हे फोटो तेवढे सापडले, रघु म्हणाला. युवीने फोटो बघितले. त्यात गीता आणि तिचे आणि त्यांच्या मित्रांचे बरेच फोटो होते. हा कोण? युवी एका मुलावर बोट ठेवून म्हणाला. शीलाशी संबंधित कोणीतरी असावा. तिलाच चिटकून फोटो आहेत याचे, रघु म्हणाला. याला शोध, शीला आपोआप मिळेल, युवी म्हणाला. रघु लगेच त्या फोटोतील मुलाला शोधायला गेला. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांची स्वतःची सगळी माणसे त्याने त्या मुलाच्या शोधात सगळीकडे पसरवली. मे आय कम इन डॉक्टर? युवी म्हणाला. मिस्टर जहागीरदार, प्लीज कम, डॉक्टर म्हणाले. युवराजला डॉक्टरांनी त्यांच्या केबिनमध्ये तातडीने बोलावून घेतलं होतं. येस डॉक्टर, तुम्ही बोलवलं, युवी म्हणाला. मिस्टर जहागीरदार अमेरिकेत एक डॉक्टर आहेत, डॉक्टर स्टीफन. त्यांनी गीतासारख्या बऱ्याच पेशंटला नीट केलं आहे आणि योगायोगाने ते आपल्या भारतात चेन्नईला आहेत. त्यांनी जर एकदा गीताला पाहिलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह वे मिळेल, डॉक्टर म्हणाले. मग वाट कसली बघत आहात डॉक्टर? त्यांना बोलवून घ्या, युवी खुश होत म्हणाला. डॉक्टर स्टीफन उद्या सकाळी अमेरिकेत परत जात आहेत, त्यामुळे इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये ते मुंबईला यायला तयार होणार नाहीत, डॉक्टर म्हणाले. मी आणेन त्यांना, युवी चेअरवरून उठत म्हणाला. तसं झालं तर देवच पावला असं म्हणू, डॉक्टर म्हणाले. तुम्ही गीताकडे लक्ष द्या. डॉक्टर स्टीफन इथे आलेच असं समजा. युवी असं म्हणून लगेच त्यांच्या केबिनमधून बाहेर पडला. पीटर, आपण चेन्नईला जातोय, युवराजने फोन करून पीटरला सांगितलं. येस बॉस, मी तिकीट बुक करतो, पीटर म्हणाला. युवीला गीताच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टर स्टीफन ही एकच होप होती आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबईला घेऊन तो येणार होता. पीटर आणि युवी चेन्नईला पोचले. त्यांनी डॉक्टर स्टीफनच्या हॉटेलमध्ये थांबले. तिथे त्यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला गाठलं. आय एम सॉरी मिस्टर जहागीरदार,
त्यांची आता 2-3 तासाने फ्लाईट आहे. 2 महिन्यांनी डॉक्टर पुन्हा चेन्नईला येणार आहेत, तेव्हा त्यांची अपॉइंटमेंट घ्या, असं त्याच्यासोबत असलेल्या त्यांच्या सेक्रेटरीने युवीला सांगितलं. तितका वेळ नाही माझ्याकडे, माझी बहीण. युवी डोळ्यात पाणी आणून त्याला रिक्वेस्ट करत म्हणाला. आय एम सॉरी, मी यात काहीच करू शकत नाही, असं म्हणत तो सेक्रेटरी निघून गेला. युवी आणि पीटर निराश होऊन हॉटेलबाहेर पडले. बॉस, आता काय करायचं? पीटर म्हणाला. काहीही झालं तरी या डॉक्टरला गीताला एकदा पाहावंच लागेल, युवी काहीतरी विचार करत म्हणाला. डॉक्टर स्टीफन यांच्या हॉटेलमधून बाहेर पडले आणि एका गाडीत बसून ते एअरपोर्टकडे निघाले. सोबत त्यांचा सेक्रेटरी होताच. हॉटेलपासून 15 ते 20 मिनिट लांब आल्यावर त्यांना कळलं की हा रस्ता एअरपोर्टकडे जात नाही. हे यू, तू चुकीच्या रस्त्याने जात आहेस, डॉक्टर स्टीफन त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाले. ड्रायव्हर काहीच बोलला नाही. उलट त्याने अजूनच गाडीचा स्पीड वाढवला आणि गाडी एका सुनसान मैदानावर आणून उभी केली. डॉक्टर स्टीफन आणि त्यांचा सेक्रेटरी खूपच घाबरले होते. गाडीचा ड्रायव्हर बाहेर आला. त्याच्या तोंडावर मास्क होता. त्याने गन दाखवून त्यांना गाडीच्या बाहेर उतरवलं. कम. ड्रायव्हर त्यांना पुढे करून त्यांच्या मागे झाला. त्यांच्यासमोर काही अंतरावर 2 ब्लॅक कार उभ्या होत्या. गो स्ट्रेट, ड्रायव्हर म्हणाला. डॉक्टर स्टीफन आणि त्यांचा सेक्रेटरी आता खूपच घाबरले होते. अद्याप त्यांना कळून चुकलं होतं की त्यांचं किडनॅपिंग झालं आहे. ते चालत त्या गाड्यांजवळ आले. एक धिप्पाड व्यक्ती गाडीला टेकून त्यांना पाठमोरा उभा होता. त्याच्या आजूबाजूला 4 इतर लोक होते. कदाचित त्याचे बॉडीगार्ड असावेत. बॉस, एक बॉडीगार्ड म्हणाला आणि ती पाठमोरी व्यक्ती डॉक्टर स्टीफनकडे हळूच टर्न झाली. मिस्टर जहागीरदार, डॉक्टर स्टीफनचा सेक्रेटरी युवराजला समोर पाहून आश्चर्याने म्हणाला. येस, युवी त्याला पाहून म्हणाला. तुम्ही आम्हाला किडनॅप करून इथे आणलं? सेक्रेटरी युवराजवर भडकला. शट अप. युवराजने त्या सेक्रेटरीला एक जळजळीत नजरेने चूप केलं. तो घाबरून पुन्हा गप्प बसला. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? डॉक्टर स्टीफन त्यांचा चाललेला तो प्रकार पाहून म्हणाले. हॅलो डॉक्टर, मी युवराज जहागीरदार, असं म्हणत युवीने त्यांच्यासमोर हात केला. आम्हाला असं किडनॅप करून इथे आणायचं कारण? डॉक्टर स्टीफन त्याला म्हणत होते. माझी बहीण गीता, युवी थोडा भावूक होऊन म्हणाला आणि त्याने गीताच्या अपघाताबद्दल आणि तिच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल त्यांना सगळं सांगितलं. डॉक्टर, तुम्हाला माझ्यासोबत मुंबईला यावं लागेल प्लीज, युवराज त्याच्यासमोर हात जोडून रडत म्हणाला. हे बघून पीटरला खूप वाईट वाटलं. कधीही कुणासमोर न झुकणारा त्याचा बॉस आज आपल्या बहिणीसाठी हात जोडून रडत आहे. डॉक्टर स्टीफन त्याच्यासोबत जाण्यासाठी तयार झाले, कारण त्यांनी जाण्यासाठी नकार जरी दिला असता तरी युवराज त्यांना जबरदस्ती घेऊन गेलाच असता. इतकी आयडिया तर त्यांना होतीच. युवराज डॉक्टर स्टीफनला घेऊन मुंबईत आला. सगळे लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॅलो डॉक्टर, गीताचे डॉक्टर स्टीफनला म्हणाले. त्या दोघांनी अगोदर गीताचे रिपोर्ट बघून डिस्कशन केलं आणि मग डॉक्टर स्टीफन यांनी गीताला चेक केलं. संग्राम, युवराज, पीटर मोठ्या आशेने डॉक्टर स्टीफनला बघत होते. मिस्टर जहागीरदार, तुमची बहीण ठीक होऊ शकते. त्यासाठी आपल्याला त्यांचं एक ब्रेन ऑपरेशन करावं लागेल, डॉक्टर स्टीफन म्हणाले. मग करा ना डॉक्टर, संग्राम अधीर होत म्हणाला. ऑपरेशन सक्सेस होण्याचे फक्त 10% चान्सेस आहेत, डॉक्टर स्टीफन म्हणाले. म्हणजे? युवी घाबरून म्हणाला. मिस्टर जहागीरदार, असे ऑपरेशनमध्ये खूप रिस्क असते. या ऑपरेशननंतर तुमची बहीण नीट होऊ शकते किंवा कायमची अशीच कोमात राहू शकते. कदाचित ती कधीच शुद्धीवर येणार नाही. डॉक्टर स्टीफनने सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी क्लिअर केल्या. यांच्यामुळे जी होप होती तीही आता मावळली. मिस्टर जहागीरदार, असं निराश होऊ नका, पॉझिटिव्ह विचार करा. डॉक्टर स्टीफन यांनी जितकी अशी ऑपरेशन्स केली आहेत त्यातून फक्त 2 केसमध्ये त्यांना यश आलं नाही. सो एक डॉक्टर म्हणून सांगतोय की होप सोडू नका. त्या ईश्वरावर विश्वास ठेवून काय तो निर्णय घ्या. आम्ही केबिनमध्ये आहोतच, गीताचे डॉक्टर युवराज आणि संग्रामला समजावत म्हणाले. डॅड, युवराजने संग्रामकडे पाहिलं. आपण ही रिस्क घेऊया युवराज, संग्राम मन घट्ट करून म्हणाला. पण डॅड, युवी घाबरून म्हणाला. युवराज, आतासुद्धा गीता आपल्यात असून नसल्यासारखी आहे. तिला नीट करण्याची निदान 10% तरी आशा आहे, संग्राम डोळ्यात पाणी आणून म्हणाला.
त्यांनी युवराजला मिठी मारली आणि त्याची पाठ थोपटली. गीताचं ऑपरेशन करायचं ठरलं. त्या अगोदर तिच्या काही टेस्ट होणार होत्या, ज्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे डॉक्टर स्टीफन हे 15 दिवसानंतर परत भारतात येण्याचं आश्वासन युवराजला दिलं आणि गीताच्या डॉक्टरांना देऊन अमेरिकेला जाण्यासाठी निघाले. युवराज गीताजवळ बसून तिच्या ऑपरेशनचाच विचार करत होता. भैयासाहेब, तितक्यात रघु त्याच्या जवळ येऊन म्हणाला. युवराजने त्याच्याकडे पाहिलं. रघुच्या डोळ्यात एक काहीतरी सापडल्याची खुशी होती, ज्यामुळे युवराजच्या डोळ्यात चमक आली आणि दोघेही तातडीने हॉस्पिटलच्या बाहेर पडले. युवराज आणि रघु त्यांच्या फार्म हाऊसवर आले आणि बेसमेंटमध्ये असलेल्या रूममध्ये गेले. रूममध्ये जास्त प्रकाश नव्हता. एका चेअरला एका मुलाला बांधून ठेवलं होतं. त्याच्या डोळ्यावर आणि तोंडावर पट्टी होती, त्यामुळे त्याला अजिबात काही दिसत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं. त्याच्या आजूबाजूला 2 धिप्पाड देहयष्टीचे बॉडीगार्ड्स उभे होते. टप टप करत पुरुषी बुटांचा आवाज ऐकून तो मुलगा घाबरला. त्याने चुळबुळत सुटण्याचा प्रयत्न सुरू केला. कुठे सापडला हा? युवी त्याला पाहून म्हणाला. नाईट लाईफ पबमध्ये, रघु म्हणाला. तो मुलगा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण तोंडावर पट्टी असल्याने त्याला बोलायला जमत नव्हतं. युवीने इशारा करताच तेथील एका बॉडीगार्डने त्याच्या तोंडावरून पट्टी बाजूला केली. पट्टी काढताच तो मुलगा जोरजोरात खोकत होता. शीला, शीला कुठे आहे? युवीचा घोगरा आणि रागाने भरलेला आवाज ऐकून तो मुलगा दचकला. कोण शीला? मला माहीत नाही, तो मुलगा घाबरून म्हणाला. हे बघ, मी अगोदरच खूप डिस्टर्ब आहे, त्यात तू खोटं बोलून उगाच भर घालू नको. मला माहीत आहे शीला तुझी गर्लफ्रेंड आहे, त्यामुळे ती कुठं आहे ते खरं खरं सांगायचं. युवी शांत पण करारी शब्दात तिला म्हणाला. मला कुणीही शीला नावाची गर्लफ्रेंड नाही, तो मुलगा पुन्हा म्हणाला. भैयासाहेब, हा असा ऐकणार नाही, असं म्हणत रघुने गन काढून त्याच्या पायाच्या बाजूला गोळी झाडली. त्यामुळे तो मुलगा प्रचंड घाबरला. रघु शांत. हे बघ, मला फक्त शीला कुठं आहे ते सांग आणि जा, मी तुला काहीही करणार नाही, युवी पुन्हा शांतपणे त्या समोर बांधून ठेवलेल्या मुलाला म्हणाला. तो मुलगा जीव जाण्याच्या भीतीने खूप घाबरला होता. खरं बोलल्याशिवाय त्याच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. सांगतो, मला थोडं पाणी हवं आहे, तो मुलगा म्हणाला. युवीने गार्डला इशारा केला आणि गार्डने समोर येऊन त्याला पाणी पाजलं. नाऊ स्पीक, आणि खरं बोलायचं, युवी म्हणाला. शीला माझ्या फ्लॅटवर आहे, तो मुलगा म्हणाला. तुझ्या? पण का? रघु म्हणाला. तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्यामुळे घाबरून ती माझ्याकडे आली आणि मी तिला तिथे ठेवून बाहेर लक्ष ठेवून होतो, तो मुलगा म्हणाला. म्हणजे? रघु न समजून म्हणाला. युवराज जहागीरदारच्या बहिणीवर, गीता जहागीरदारवर हल्ला झाला. त्यानंतर काही लोकांनी शीलावर सुद्धा प्राणघातक हल्ला केला. ती त्यांच्या तावडीतून कशीबशी निसटून माझ्याकडे आली आणि तेव्हापासून ती तिथेच आहे, तो मुलगा सगळं सांगत म्हणाला. ॲड्रेस? युवी चेअरवरनं उठत म्हणाला. त्यानंतर त्या मुलाने युवीला त्याच्या फ्लॅटचा ॲड्रेस सांगितला आणि युवी लगेच पटापट पावले उचलत बेसमेंटच्या बाहेर आला. प्लीज शीलाला काही करू नका, प्लीज, तो मुलगा पाठीमागून आवाज देत होता. याच्यावर लक्ष राहू द्या, रघुने गार्डला सांगितलं आणि तोही युवीच्या मागे गेला. गार्डने परत त्या मुलाच्या तोंडावर पट्टी लावली. रघु आणि युवी दोघे त्या मुलाने सांगितलेल्या पत्त्यावर आले. एक जुनी सोसायटी होती ती. दोघेही पायऱ्या चढून 5व्या मजल्यावर आले. फ्लॅटसमोर येऊन युवीने दार वाजवलं. एक मध्यमवर्गीय बाईने फ्लॅटचं दार उघडलं. कोण पाहिजे? ती बाई अनोळखी नजरेने त्यांच्याकडे पाहून म्हणाली. शीला, युवी असं म्हणत सरळ घरात घुसला. अहो, हे काय, तुम्ही असे कसे आत आलात? बाहेर व्हा, ती बाई चिडून युवराजला म्हणाली. हे बघा मावशी, शीला कुठं आहे ते गपगुमान सांगा, तिला बोलून आम्ही निघून जाऊ, रघु म्हणाला. कोण शीला? इथे कुणी शीला राहत नाही, तुम्ही बाहेर व्हा आधी, ती बाई घाबरून म्हणाली. युवीची नजर घारीसारखी सगळ्या घरात फिरत होती. तो शीलाला शोधत एका बेडरूममध्ये आला. शीला बेडवर झोपली होती. तिच्या डोक्याला हातापायाला बराच मार लागला होता. अहो, ती बाई युवीच्या मागे आली. त्याच्या आवाजाने शीलाला जाग आली आणि ती दचकून जागी झाली. आई? शीला तिच्या घाबरलेल्या आईला बघून ती सुद्धा घाबरून म्हणाली. शीला? युवीने तिचं नाव घेतलं आणि त्याचा आवाज ऐकून शीला प्रचंड घाबरली आणि आवाजाच्या दिशेने पाहिलं. भैया? शीला युवराजला बघून अडखळत म्हणाली. युवी तिच्या जवळ गेला आणि तिच्याकडे पाहिलं. बराच मार लागला होता तिला. भैया? शीलाच्या डोळ्यात युवराजला बघून पाणी आलं. युवीने तिला मिठी मारली. कुणी केलं हे? युवी तिला शांत करत म्हणाला. शीलाने नाहीमध्ये मान डोलावली. युवीने तिला पुन्हा समजावलं. शीला,
तू मला सगळं खरं खरं सांग, घाबरू नको, मी आहे ना, युवी तिला समजावत म्हणाला. भैया तो खूप वाईट आहे, त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी वाचले, शीला रडत म्हणाली. कुणी केलं बाळा हे, मला सांग, मी तुला काही होऊ देणार नाही, युवी तिला कुरवाळत म्हणाला. त्याला कळलं की मी तुला सगळं सांगितलं तर तो आई आणि माझी छोटी बहीण तनू यांना मारून टाकेल, शीला रडत म्हणाली. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही, मला फक्त त्याचं नाव सांग. खूप प्रश्न आहेत माझ्या डोक्यात, ज्यामुळे विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे. तिकडे गीता कोमात आहे, तिच्यासोबत असं का झालं, कुणी केलं, काहीच समजत नाही आहे. प्लीज हा गुंता सोडवायला मला मदत कर बाळा, युवी डोळ्यात पाणी आणून केविलवाण्या नजरेने शीलाकडे बघत म्हणाला. तो नीच वीर राठोड आहे यामागे, शीला रडत म्हणाली. व्हॉट? युवी वीर राठोडचं नाव ऐकून जागीच उडाला. हो भैया, त्यानेच गीताचा अपघात घडवून आणला आणि मला याबद्दल माहीत आहे म्हणून त्याने मलाही मारण्याचा प्रयत्न केला, शीला रडत म्हणाली. युवराजला अगोदरचं त्याचं प्रेमभंग झाला म्हणून वीरचा राग येत होता, पण आता त्याच्या बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तो जास्तच चिडला. शीला बाळा, मला सुरुवातीपासून सगळं सांगायचं, युवी म्हणाला आणि शीला बोलायला लागली. भैया, त्या वीरने गीताला फसवलं, तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं, तुझ्याकडून तुझे सगळे प्रोजेक्ट गीताच्या माध्यमातून मिळवले त्याने. किती वेळा समजावलं मी तिला, पण ती त्याच्या प्रेमात आंधळी होऊन तिने तिच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या भैया. गीताने त्याला तिचं सर्वस्व दिलं, असं म्हणत शीला पुन्हा रडायला लागली. हे ऐकून युवीच्या डोळ्यातून पाणी आलं. तो सुन्न होऊन सगळं ऐकत होता. पण गीताताईने तर कोणत्या तरी दिनेश पाटील नावाच्या मुलाशी लग्न केलं आहे, रघु मध्येच म्हणाला. नाही दादा, गीताने अबॉर्शन होण्याआधी वीरसोबत लग्न केलं आणि मग अबॉर्शन, शीला रडत म्हणाली. व्हॉट? युवराज आता पुरता आश्चर्याने म्हणाला. गीता प्रेग्नेंट होती? युवी अडखळत म्हणाला. हो, शीला रडत म्हणाली. गीता प्रेग्नेंट होती हे ऐकून युवीच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या पाठीमागे आपली लहान बहीण, जिला तो प्रिन्सेससारखं ठेवत होता, ती अशा गोष्टींमध्ये पडून स्वतःचं किती मोठं नुकसान करून घेतलं आणि याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही याचं आश्चर्य आणि खूप दुःख युवीला वाटत होतं. गीताच्या पोटात वीरचं बाळ होतं, त्यामुळे वीरने तिला लग्नाचं आमिष दाखवून अबॉर्शन करण्यासाठी राजी केलं आणि ती वेडी त्याच्या प्रेमात वाहत तिने तिच्या मातृत्वाचं बलिदान दिलं भैया. आणि आता तो तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतः सुखाचा संसार करण्याच्या तयारीत आहे. येत्या 2 दिवसात त्याचं लग्न होतंय, शीला रडत म्हणाली. तेव्हा युवीला स्पर्शची आठवण झाली. युवीने रघुकडे बघितलं. त्याचं लग्न होतंय हीच गोष्ट गीताला मी सांगितली आणि ती त्याचा जाब विचारण्यासाठी त्याला भेटायला गेली होती आणि हा अपघात झाला. हे सगळं त्यानंच केलं. मला त्याच्याबद्दल माहीत आहे म्हणून त्याने माझ्यावर सुद्धा हल्ला केला, पण मी बचावले, शीला रडत म्हणाली. तू मला अगोदर हे का नाही सांगितलं? युवी थोडासा रागात येत म्हणाला. मी खूप घाबरले होते भैया, मला माफ कर, शीला हात जोडून रडत म्हणाली. युवीने तिला परत मिठी मारली. युवीच्या डोळ्यात आता प्रचंड राग होता. रघु, शीला आणि तिच्या फॅमिलीला इथून शिफ्ट कर, युवी म्हणाला. भैया, शीला त्याच्याकडे घाबरून बघत होती. डोंट वरी, ही जागा तुमच्यासाठी सेफ नाही, तुम्ही बेंगलोरला जा, रघु सगळी व्यवस्था करेल, ओके, युवी तिला समजावत म्हणाला. आय एम सॉरी भैया, शीला त्याच्या अशा प्रेमळ वागण्यावर पुन्हा रडत होती. शांत हो, युवी तिच्या पाठीत थोपटत म्हणाला. गीता कशी आहे? टीव्हीवर कळलं, खूप वाटलं भेटावं पण हिंमत झाली नाही, शीला डोळे पुसत म्हणाली. ती ठीक होईल, तिला ठीक व्हावंच लागेल, युवी म्हणाला. शीलाला समजावून युवी तिथून बाहेर आला. भैयासाहेब, आता काय करायचं? मी तर म्हणतो त्या वीरला ठोकूया, रघु रागाने लालबुंद होत म्हणाला. अजिबात नाही, त्याने माझ्याकडून माझे प्रोजेक्ट घेतले, माझं प्रेम हिसकावून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी प्रिन्सेस, माझा बच्चा, तिला हर्ट केलं त्याने, तिचा फायदा उचलला आणि धोका दिला. त्याला असाच ठोकला तर माझा बदला पूर्ण कसा होणार? अजिबात नाही, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर मिळेल. पूर्ण बर्बाद झाल्यावर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेल, युवराज विचार करत म्हणाला. म्हणजे भैयासाहेब, मी समजलो नाही, रघु म्हणाला. पत्ता काढ, तो कुठे लग्न करतोय, युवी गंभीर आवाजात त्याच्याकडे बघून म्हणाला आणि रघु काय ते समजून गेला. श्रोतेहो, कथेचा हा भाग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मागच्या भागात तुमच्या मनासारख्या कमेंट्स आल्या नाहीत, त्यामुळे प्लीज प्रत्येकाने कमेंट्स करा, लाईक करा आणि ही कथा जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. चला तर मग अशाच
एका धम्माल पार्टमध्ये भेटूया, ज्यामध्ये युवराज आणि स्पर्शिका आमनेसामने असतील. आता इथेच थांबू. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.